नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोकणचे स्पेशल दडपे पोहे कसे करायचे ते पाहणार आहोत. पोह्यांच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे पोहे केले जातात. आपल्या महाराष्ट्राची शान असलेले हे पोहे आहेत. या अगोदर मी तुम्हाला तर्री पोहे, कांदा पोहे कसे करायचे त्याची रेसिपी दाखवलेली आहे. आपण रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. दडपे पोहे करण्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत. पोहे तुम्ही कोणतेही वापरू शकता आणि ओला नारळ घेतलेला आहे, बारीक किसणीने किसून घेतलाय. शेंगदाणे लागणार आहेत. कांदा चिरून घेतलेला आहे, थोडंसं डाळिंब, फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, एका लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर लागणार आहे. आता आपण सुरुवातीला हे पोहे भिजवून घेऊयात. इथे मी एक चाळण घेतले, यामध्ये हे पोहे छान चाळून निवडून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत. वरून पाणी घालायचंय, अशा पद्धतीने पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून नंतर ते निथळून चाळणीमध्ये काढले तरी चालेल. आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. पोहे भिजतायत तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपण कांदा घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे, साखर घालायचे, लिंबाचा रस, हे व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. पोहे आपले भिजलेले आहेत, आपण या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि हा खोवलेला नारळ म्हणजे जो ओला नारळ घालायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे बाजूला ठेवूया. आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे तळून घेऊया. चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. सुरुवातीला आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं आहे. नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता. मस्त अशी कुरकुरीत फोडणी बसली पाहिजे तरच पोह्यांची चव छान लागते. मिरची चांगली तळलेली आहे. आता ही फोडणी आपण पोह्यांवरती घालूया. तर गॅस बंद करूया. आता यामध्ये आपण हे शेंगदाणे घालूया आणि ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी हे पोहे बाजूला ठेवूया. पोहे आपले तयार झालेले आहेत. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. मस्त त्याच्यावरून डाळिंबाचे दाणे असे घालायचे. खूप भारी चवीला हे पोहे लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा.
रोजच्या रुटीन पेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. तर ही आहे कोकणची स्पेशल दडप्या पोह्यांची रेसिपी. तर आजची आपली ही दडप्या पोह्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.